आज आपण आलो होतो हर्षदलांस येथे अशा एका व्यक्तीचा सेवापूर्ती सोहळा पाहण्यासाठी ज्यांनी 34 वर्ष शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ सेवा देत असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवलं. असेच आपले प्रेरणास्थान आदरणीय श्री दत्तात्रय कुंडलिक बाबर सर. तर राम राम मंडळी. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहपूर्वक आणि भावनिक वातावरणात झाली. सर्वप्रथम बाबर सरांचे सुपुत्र आणि महसूल अधिकारी प्रथमेश बाबर यांनी आपल्या वडिलांविषयी इतक्या मनापासून भावना व्यक्त केल्या की अनेकांचे डोळे पाणावले. त्यानंतर त्यांचे जावई श्री निलेश पाटील यांनीही बाबर सरांविषयी आपल्या भावना व्यक्त करत व्यक्तिमत्वातील अनेक प्रेरणादायी पैलू उघडले. त्यानंतर त्यांची छोटी कन्या प्रतीक्षा हिने आपल्या बालपणाच्या काही आठवणी सांगितल्या. तिच्या प्रत्येक शब्दातून बाबर सरांविषयी आदर प्रेम स्पष्ट जाणवत होतं. त्यांच्या सुनबानी आपल्या आठवणी सांगत बाबर सरांच्या स्वभावातील साधेपणा, शिस्तप्रियता आणि कुटुंब असलतपणा उलगडून दाखवला. त्यांची मोठी मुलगी प्रतिमा हिने देखील खूप भावनिक शब्दात मनोगत व्यक्त केलं होतं. तो व्हिडिओ रेकॉर्डच झाला नाही, पण तिचे शब्द मात्र उपस्थितीच्या मनात कायम कोरले गेले. त्यानंतर सिद्धिविनायक शिक्षक कॉलनीतील त्यांच्या सहकारी मित्रांनी पाठवलेला खास तो व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. हा क्षण बाबर सरांसाठी अत्यंत अनपेक्षित आणि भावनिक ठरला. त्यानंतर बाबर सरांचे विद्यार्थी गणेश यांनी शाळेतील काही आठवणींना उजाळा दिला. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं किती सुंदर असतं याची जाणीव त्या क्षणी पूर्ण झाली. मग तो क्षण आला ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. स्वतः श्री दत्तात्रय कुंडलिक बाबर सर यांचं मनोगत. त्यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि पुढील आयुष्याबद्दल विचार सांगितले आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांची शिस्तप्रियता, साधेपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट जाणवली. कार्यक्रम त्यांच्यासाठी एक सुंदर सरप्राईज होतं. त्यांनी सर्व कुटुंबीय, मित्रपरिवार आणि आयोजकाचे मनापासून आभार मानले. या संपूर्ण आयोजनाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबाला दिले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबियांनी सत्कार केला. पुष्पगुच्छ, भेटवस्तू, सन्मानांच्या वर्षावात बाबर सरांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. त्यानंतर आला तो खास क्षण, केक कटिंगचा. बाबर सर आणि मॅडम यांच्या हस्ते केक कट करण्यात आला आणि तो सेलिब्रेशन खरोखर भावनिक आणि स्मरणीय ठरला. त्यानंतर झालेलं फोटो सेशन म्हणजे कार्यक्रमाची आणखी एक आकर्षणच होतं. प्रत्येक फ्रेम मध्ये प्रेम, आदर, कुटुंबातील जिव्हाळा दिसत होता. हेच ते फॅमिली मोमेंट असतात जे आयुष्यभर आठवणीत राहतात. मग शेवटी आम्ही वळलो जेवणाकडे. नियोजन तर अप्रतिमच होतं, पण जेवणाची चव ही एक नंबर होती. एकूणच हा सेवापूर्ती सोहळा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तो होता एक महान शिक्षकाच्या 34 वर्षाच्या सेवेला दिलेला मनापासून सलाम. तुम्ही कधी असा सेवापूर्ती सोहळा पाहिला आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. राम राम.